तर ही बघा मस्त अशी तांदळाची दुप्पट तिप्पट फुलणारी कुरडई बघा. तर चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू. बघा. नमस्कार. तर उन्हाळा चालू झाला आहे. उन्हाळ्यात आपण कुरडई खारवड्या बनवतो. तर आज आम्ही कुरडई बनवणार आहे. तर ती कुरडई कशी बनवायची ती आई दाखवणार आहे तुम्हाला. तर आई आली आहे माझी, ही बघा. आणि इकडे ठेवला आहे 4 ग्लास पाणी आणि हे आहे 4 ग्लास त्याच मापाने घेतलं आहे पीठ. तर हे किती दिवस भिजवून ठेवलेलं ना पीठ? हां, तांदूळ भिजवलेलं एक दिवस सुकवले. हां, नंतर ते दळलं. त्याच्यामध्ये आता हे आता हे काय काय टाकणार आहे ते दाखवणार आहे. पापड, हे आहे जिरं, हे आहे पापड खार आणि हिंग, खायचा सोडा आणि मीठ. तर ते आता ह्याच्यामध्ये सगळं टाकून घ्यायचं. हे बघा पाणी ठेवलं आहे उकळायला. कालवायला त्याच्यामध्ये पाणी टाक. ह्याच्यामध्ये पाणी, थंड पाणी टाकायचं का? ह्याच्यामध्ये पाणी टाकून हे कालवून घ्यायचं. ह्याच्यामध्ये थंड पाणी टाकून घ्यायला लागली आहे आणि कालवून घेते. त्या पिठामध्ये काय नाही ना टाकलेलं? काय नाही. तर हाताने असं मळून घ्यायचं. हा पाणी तर हे असं कालवून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून. हे बघा थोडं थोडं पाणी टाकून असं मळून घ्यायचं. झालेलं आहे मळून आणि इकडे पाणी पण उकळलेलं आहे. लाटणं घेऊन फिरवायला लागली आहे. हां, हे बघा असं पाणी टाकून घेतलं आहे. तर अशी उकळी आली आहे ना, आईने ते पीठ टाकून घेतलं आहे. उकळ येऊन द्यायचं पाण्याला. आणि हे लाटणं घ्यायचं. त्याच्याने घाटायचं ना, नाही तर गठ्ठे होतात. घाटातच राहायचं नाही तर गठ्ठे होतील. 4 ग्लास पाणी आणि 4 ग्लास पीठ घेतलं आहे. हे बघा असं ढवळतच राहा, घाटत राहा. जाड व्हायला लागले. शक्यतो लाटण्याचाच वापर करा ना, चमच्याने नाही होणार. लाटणंच वापरा. हे बघ थोडंच करायला लावलंय मी, कारण इकडे गॅसवर जमत नाही म्हणून थोडीच कर. गट्टी शिजायला लागलेलं आहे बघा. हलवतच राहायचं नाही तर गठ्ठे होतात. हे व्हायला लागले थोडे थोडे. हे बघा आता शिजायला. कमी करू का? बस. तर हे बघा झालं आहे, शिजलं आहे आणि उकळी पण आली आहे त्याला. बघा तर झालं आहे ते. आता मी काढायला घेते. हे बघा अशी उकळी आली पाहिजे. पटकन उडेल. झालं पूर्ण. हे बघा असं झालं पाहिजे. उकळ आले. A few minutes later. तर हे बघा झालं आहे आणि आई भरायला लागली आहे. तर आम्ही आता घरातच बनवायला लागलेत. तर हे ह्याच्यामध्ये असं भरलं आहे. तर हे असं खूप गरम आहे.
असा कपडा घेतला आहे आईने आणि लावायला लागली आहे. आणि इकडे मी प्लॅस्टिक अंथरलं आहे बघा, प्लॅस्टिक. तर मी घरातच बनवायला लागली आहे. उद्याला उन्हामध्ये टाकेल. आता रात्रभर तशीच फॅनवर सुकत ठेवेल. तर हे बघा मस्त असं पडायला लागलं आहे. ओव्हन आहे वापरलेलं, कारण ते अटकून राहील म्हणून ओव्हन नाही टाकलं. हे बघा मस्त असं पडायला लागलेलं आहे. आणि सकाळी उन्हामध्ये टाकेल मी. आता रात्रभर फॅनवरच सुकवते. गुणगुण. तर इकडे आप्पा पण बसले आहेत आणि आई घेऊन आली आहे पीठ करून. ते केलं आहे मी. खारवड्याचा पण व्हिडिओ टाकेल, खारवडी कशी बनवायची. ते झालं आहे काढायचं. बघा मस्त. ओवा पण वापरू शकता, पण ओवा कसं अटकून राहते ना, म्हणून आईने टाकलं नाही ओवा. मी साचा बारीकवाला घेतला आहे. तर हे बघा आमची कुरडया काढून झाल्या आहेत, थोड्याशा राहिल्यात. आई इकडे काढायला लागली आहे आणि मस्त अशा. तर हे आता मी फॅनवर ठेवणार आहे आणि उद्याला उन्हामध्ये टाकेन टेरेसवर नेऊन. चला उद्यालाच दाखवते आता तुम्हाला. तर आता सकाळ झाली आहे. रात्रभर ह्या फॅनवरच सुकायला ठेवल्या होत्या, तर वरून पूर्ण सुकल्या आहेत आणि थोड्या खालून थोड्या ओलसर आहेत हे बघा. तर मी आता त्या टेरेसवर नेऊन टाकते उन्हामध्ये. व्यवस्थित झाल्या का दाखवते तुम्हाला. तर हे सुकत टाकलेले आहेत मी कुरडया. सुकलेल्या आहेत वरून खाली, आतमधून खालून थोड्या ओल्या आहेत, नाही तर सुकलेल्या आहेत. हे बघा पलटी मारून घेऊ का. तर थोड्या खालून ओल्या आहेत म्हणून मी आता पलटी मारून घेते. हे बघा कोणाकडे. तर इकडे टेरेसवरून मी कुरडई घेऊन आली आहे हे बघा. आणि मस्त कडक अशी सुकली आहे दोन्ही बाजूतून. तांदळाची कुरडई तयार झाली आहे आपली. तर आता मी तुम्हाला तळून दाखवते. तर बघा मस्त अशी तांदळाची कुरडई दुप्पट तिप्पट फुलली आहे. तर आज बनवलेल्या तांदळाची कुरडईची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.